तर मित्रांनो आपण फायनली आलो होतो आपल्या दावणवरती. तुम्ही बघू शकताय दावणचा आपलं पहिलं फर्स्टवाला थर्माकोल इथे आहे. तर चला आता पटापट जाऊन चेक करूया आपल्या दावणला. बघू शकतो मी या साईडला आपली दावण गेलेली आहे आणि त्याचं हे आहे साईडला खाली आपण दगड बांधलेला आहे. तर चला मग आता तर चेक करतो आपण दावणमध्ये आपण किती मासे पकडू शकतो. तर मित्रांनो खूप सारे दावण पाहिल्यानंतर आपल्याला काहीच लागलं नाही, पण आता समोर एक मासा दिसतोय तर बघूया कोणता मासा आहे. तर तो हो मित्रांनो बघू शकता हा स्नेकेड फिश म्हणजे मरळ मासा आहे मित्रांनो, आणि तो पण डेड झाला आहे म्हणजे मरून गेला आहे. बघा मी हा स्नेकेड मासा म्हणजे मरळ मासा बघू शकता, आणि यानं खूपच गळ अटकून घेतं त्यामुळे याला काढण्यास खूप त्रास झाला. आणि मित्रांनो आपल्याला कोणता मासा लागला तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला फायनली मित्रांनो वामट मासा म्हणजे वाम मासा आलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि याची साईज जी आहे मित्रांनो ती साईज असणार आहे अर्धा किलोच्या जवळपास. पण मित्रांनो हा मरण पावलेला आहे आपला वाम मासा. चला तर याला काढून घेऊया पटापट. खूपच छान पद्धतीने हा आपला वाम मासा लागलेला आहे. चला तर मग काढून घेऊया गळाच्या बाहेर आणि जाऊया समोरच्या जाऊन बघूयात. आणि मित्रांनो आपण वाम मासा लागलेला गळ आपण काढून घेतला बघू शकता तुम्ही इथे. हे पहा आपला हा पहा आपला वाम मासा. आपण चला तर मित्रांनो टाकून देऊ बॅगमध्ये आणि समोरची दावण बाकी आहे तर ती आपण पाहूयात चेक करूयात आपण आणखी किती मासे पकडू शकतो. तर आणि मित्रांनो बघू शकता समोर कोणत्या तरी मासा वाटतो तर पाहूया कोणता मासा आहे. तर हो मित्रांनो हा तर वाम मासा आहे. पण बघा वाम माशाने काय केलेलं आहे म्हणजे तो मरण पावलेला आहे आणि कंडिशन याची खूपच खराब झालेली आहे बघू शकता तुम्ही. हे पहा याला मी फायनली गळाच्या बाहेर काढून घेतलेला आहे आणि आपला हा पण 1.5 किलोच्या जवळपास साईज असायला पाहिजे याची. चला तर मित्रांनो याची मार्केटला जाईल या कंडिशनमध्ये आहे आणखीन तो. तर चला तर त्याला सोबत ठेवूया आणि समोरचे दावण बघूयात. जर मार्केटमध्ये गेला तर खूपच चांगलं होईल. अशा प्रकारे मित्रांनो आपली दावण संपलेलं आहे. चला तर जाऊया आता दुसऱ्या दावणवरती आपल्या. तर मित्रांनो ही आहे आपली दुसरी दावण. दुसऱ्या दावणच्या पहिल्याच काही काळानंतरच आपल्याला मरळ मासा परत झालेला आहे मित्रांनो. हा डोक मासा नसून मरळ मासा आहे म्हणजे छोटासा मरळ मासा आहे. तर तो तुम्हाला बघितल्यानंतर समजेलच. चला तर याला पण काढून घेऊया आणि समोर जाऊयात. तर मित्रांनो मी अशा पद्धतीने आपला हा मरळ मासा गळाच्या बाहेर काढून घेतला बघू शकता तुम्ही इकडे. हा बघा गळ आणि हा आपला मरळ मासा. चला तर टाकून द्या बॅगमध्ये आणि बघूया समोर. तर मित्रांनो वाटते हो मित्रांनो बघू शकता समोर किती मोठा मासा आहे. तर खूप वरते मित्रांनो बघूयात कोणता मासा आहे. तर खूपच वरते मित्रांनो पाहूयात कोणता मासा आहे. तर मित्रांनो असं वाटतं की खूपच मोठा मासा आहे आणि मित्रांनो बघू शकताय आपण त्या जवळजवळ आलो. मित्रांनो बघू शकता परत आपल्याला लागलेला आहे मरळ मासा. मित्रांनो हा तर शंकड मासा निघाला बघा. खूपच मोठा मित्रांनो. चला या बघा मित्रांनो प्रत्येक वेळेस आपल्याला वाम मासा आणि मरळ मासा लागत नाही तर कधी आपल्याला लहान लहान शंकड मासा त्या व्यतिरिक्त चिलापी मासा पण लागतो. तर सध्या आपल्याला शंकड मासा लागला तो पण छोटंसं पिल्लू आहे त्याचं. चला तर याला आपण सध्या घेऊयात आणि नंतर सोडून देऊयात. बघूया समोर आणखीन बरीच आपली दावण बघायची बाकी आहे. तर आणि मित्रांनो बघू शकता समोर एक मासा ओढतोय तो बघूया कोणता मासा आहे. तर तो इतक्या अंतर वाढतोय तर तो मरळ मासा असायला पाहिजे कारण शंकड मासा काढताना तो खूपच वर्ष होता. तर आता बघूयात ते बघितलं मित्रांनो. हे बघा तर मित्रांनो हा आपला मरळ मासा परत आलेला आहे. तर चला मित्रांनो बघू शकता याला आपण काढून घेऊया आपण. हा पहा मरळ मासा मित्रांनो जास्त मोठा नाही पण लागलेला आहे आपल्या इथं मरळ मासा. चला त्याला काढून घेऊया आणि फायनल याला मी हातामध्ये पकडला आणि याचा गळ जे मी काढून घेतलेला बघू शकता तुम्ही. जास्त मोठा नाही आपला मरळ मासा. चला तर टाकून देऊया बॅगमध्ये. आणि आता आपली दावणची संपत आली तर पाहूया आणखीन दावण संपत शेवटी आपण किती मासे पकडू शकतो. तर मित्रांनो बरेचसे दावण बघितलेलं आहे पण आपल्याला काही सापडल्यानंतर आता आपण परत दुसऱ्या दावणवरती आलो आहे. तर ह्या दावणमध्ये आपण काही मिळतं नाही ती बघूयात. तर अशा आहे की दावणमध्ये आपण एक मासा पकडू शकतो वाम मासा. तर चला बघूयात समोर वरतो मासा तर बघूयात. माय गॉड मित्र बघू शकताय खूपच मोठा मासा आहे आणि वरतोय किती जोराचा बघू शकता तुम्ही. हो चला तर मित्रांनो बघूयाला खूपच जोराचा वरतोय. बघू शकता मित्रांनो काय उड्या मारतोय बघा. हे पहा मित्रांनो आणि बघू शकता मित्रांनो हा आपला मरळ मासा आहे आणि हा बघा आपला तो मरळ मासा किती मोठा आहे. तर हा बघा मित्रांनो. चला तर मित्रांनो काढून घेऊया त्याला आणि जाऊया समोर. चला मित्रांनो आता याला त्याचं गळ जे मी काढून घेतलेला आहे आणि बघूया समोर पण वाटतं कोणत्या तरी मासा. तर जाऊया समोर. मित्रांनो समोर एक मासा वरतो तर बघूया कोणता मासा आहे. तर तो आणि मित्रांनो असं वाटतं तो पण मरळ मासा असायला पाहिजे. तर आपण लगभग 2 ते 3 मरळ मासे आता पण काढलेले आहेत. तर चला आता वाम मासा आणखी काढलेला आहे आणि बघू शकता मित्रांनो बघू शकताय हा तर वाम मासा आला मित्रांनो. आपण जस्ट इतक्यात नाव घेतला आणि तो वाम मासा लगेच इथं आलेला आहे. मित्रांनो जास्त मोठा वाम मासा नाही पण आपल्या कामाचं तर आहे. चला आता आपल्याला लागलेला काळ तर काढून घ्यायला पाहिजे. माय गॉड मित्रांनो बघू शकता समोर आणखीन एक वाम मासा आहे. चला तर पटापट याला पण काढूया त्याला पण काढूया. मित्रांनो तो मोठा वाम मासा वाटतो तर पहिला त्यालाच काढूया नंतर याला काढूया. कारण की हा जर गेला तर काही वाटणार नाही पण मोठा मासा गेला तर खूप दुःख होईल खूप वाईट वाटेल. त्यासाठी चला मित्रांनो या वाम माशाला आपण काढून घेऊया. बघू शकतो मित्रांनो कसा करतोय आपला वाम मासा. पहा मित्रांनो बघा
चला तर मित्रांनो याला वर काढून घेऊया आणि लगेच याच्या तोंडामधला जे लागलेला गळ आहे तो पण काढून घेऊया. तर चला त्याला घेऊया आपल्या बोटवरती आणि याचा लागलेला गळ जे काढून घेऊयात. पाहिलं मित्रांनो कसा करतोय आपला वाम मासा. पहिलं तर याचे डोके तोडून घेऊया म्हणजे जास्त वळवळ करणार नाही, फटफट करणार नाही, त्यामुळे मला याच्या काटा लागण्याचे चान्सेस कमी होतील. तर फर्स्ट ऑफ आपण याची डोक्याची तोडून घ्यायचा प्रयत्न करूयात. मित्रांनो बॅगमध्ये टाकून याचं डोकं तोडण्याचा प्रयत्न करूयात इथे. तरी पण मासा बघू शकतो मित्रांनो कसा करतोय. तर मित्रांनो या माशाचा काट लागल्यानंतर खूप आग होते, त्यामुळे याच्या काटापासून सावधान राहावं लागते. त्यामुळे याची पहिले जी डोके आहे ते तोडण्याचा प्रयत्न करणार आहे इथे मी. तर बघू शकता मित्रांनो खूपच इथे तो हे तडफड करतोय. तर मित्रांनो अशा पद्धतीने या वाम माशाचा मी फायनली जे गळ काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही. खूप वेळच्या तडफड करायचे होतात, तर बऱ्याच वेळाचा मी प्रयत्न केल्यानंतर या माशाचा आपण तोंडामधला गळ लागलेला काढून घेतलेला आहे. आणि मित्रांनो आपण सुरुवातीला सोडलेला लहान वाम मासा त्याला काढून घेऊयात. तर तो आपण सोडा होता, कारण की हा वाम मासा मोठा होता, त्यामुळे आपण लहान मासा काढण्याचा स्किप केलं होतं. चला तर तो हा होता वाम मासा छोटासा. चला तर याला पण काढून घेऊया. याला पण सेम ते प्रोसेस करावं लागते. याचे जे डोके ते तोडायला लागते. त्यानंतर आपण याचा शेपली याच्या तोंडामधली गळ लागला आहे तो काढून घ्यायचा असतो, तर तो घेणार आहोत. तर मित्रांनो अशा पद्धतीने वाम माशात मी गळ काढून घेतलेला आणि टाकून दिले बॅगमध्ये, कारण तुम्हाला दाखवण्या नादामध्ये तो गेला असता तर माझं खूप मोठं नुकसान झालं असतं. चला तर समोर बघूयात. समोर पण दाम बाकी आहे. समोर खेचतो मित्रांनो मासा, तर कोणता आहे बघूयात. वाम मासा आहे का मरळ मासा आहे की शेंगट मासा आहे, तर तो आपल्याला पाहिल्यानंतर समजेलच. तर चला तर बघूयात. असं वाटतं की मित्रांनो तो पण वाम मासा असायला पाहिजे. तर चला तर बघूयात. ओ माय गॉड मित्रांनो बघू शकतो तुम्ही, हा तर मरळ मासा निघाला आहे आणि तो पण जस्ट इतक्यात मरून पावलेला आहे. चला तर याचा गळ लागला काढून घेऊयात आणि याला टाकून ते बॅगमध्ये आणि समोरचे दाम बघूयात. अशा पद्धतीने हा वाम मासा मी काढून घेतलेला आहे बऱ्याच प्रयत्नानंतर. चला समोरचे दावून बघूयात. नंतर अशा पद्धतीने आपली ही जी दावून संपलेली आहे. उद्या मॉर्निंगला परत आपण या दावून आपण चेक करणार आहोतच, पण त्यानंतर याला चारा लावणं खूप आवश्यक आहे, त्यामुळे आपण चारा पण लावणार आहोत. मित्रांनो आता मरळ मासा काही कामाचा नंतर याला फेकून देऊया. आणि मित्रांनो आपण फायनली दावणमधून इतके सारे मासे पकडले आहेत, तर तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो बघू शकता आपण इतके सारे मरळ वाम मासे आणि शेंगट मासे 3 प्रकारचे मासे आपण पकडले आहेत दावणमधून. आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. त्यानंतर माझ्यापर्यंत पहिल्यांदा आला असेल तर आणि तुम्हाला जर फिशिंग व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. ते भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.